8 ते 9 महिने झालेल्या बाळाला आपण वेगवेगळे पदार्थ आता द्यायला चालू करू शकतो. तर असाच एक पदार्थ आहे जो मी माझ्या बाळासाठी ट्राय केला. चला तर बघूयात ही रेसिपी काय आहे ते. यामध्ये आपल्याला बीट आणि एक छोटासा बटाटा घ्यायचा आहे. यामध्ये मी अर्धच बीट घेत आहे आणि आपण त्याच्यावरचं जे साल असतं ते काढून घेऊयात. आणि बीटचं साल काढून झाल्यानंतर आपण बटाट्यासोबतही तेच करणार आहे. आपण बटाट्याची वरची साल काढून घेऊयात. साल काढून झाल्यानंतर बटाटा आपण अर्धा कट करून घेणार आहोत आणि हे दोन्ही थोडंसं पाणी टाकून आपण कुकरच्या डब्यामध्ये ठेवणार आहोत. आणि आपण याच्यासोबत भातही लावू शकतो. आता याच्या आपल्याला 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर आपलं बीट आणि बटाटा मस्त उकडलेला असेल. कुकरच्या शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत आपण कांदा एकदम बारीक चिरून घ्यायचा आहे. मी इथे अर्धाच कांदा घेणार आहे. इकडे आपलं बटाटा आणि बीट मस्त उकडून तयार आहे. यानंतर मी बटाटा आणि बीट एका डिशमध्ये काढून घेणार आहे आणि त्याला आपण छान स्मॅश करून घेऊयात. म्हणजे ते तोंडात आल्यानंतर लहान बाळांना त्रासही नको व्हायला. आणि आपल्याला हे नंतर परतून घ्यायचं आहे, त्याच्यामुळे त्याला छान स्मॅश करून घेऊयात आपण. इथे छान स्मॅश झालेलं आहे. मी जसं केलं तसंच तुम्ही करू शकता. गरम कढईमध्ये मी थोडंसं तूप टाकलेलं आहे आणि त्याच्यावरती जर तुम्हाला पाहिजे असेल तर जिरे मोहरी टाका किंवा तुम्ही स्किप केली तरी चालेल, कारण लहान मुलांना काही वेळेस जिरे मोहरी तोंडात आलेलं नाही आवडत. यानंतर आपण कांदा थोडासा लाल होईपर्यंत परतून घेऊयात आणि त्यानंतर हे आपण स्मॅश केलेलं जे काही मिश्रण आहे ते आपण इथे थोडंसं मिक्स करून घेणार आहोत कांद्यामध्ये आणि याची थोडीशी वाफ काढायची आहे आपल्याला. याची वाफ घेतलेली आहे मी, तर मस्त हे त्याला छान वाफवलं गेलेलं आहे ते. याला मी मिक्सरमधून काढून घेणार आहे आणि त्यासाठी आपण उकडलेलंच जे पाणी राहिलेलं तर त्यातलं पाणी यूज करणार आहे मी. तर तुम्हाला नको असेल तर तुम्ही मिक्सरमधून न काढता पण यूज करू शकता. माझ्या बाळाला अजून तसं खाता येत नाही म्हणून मी हे मिक्सरमधून काढून घेते. त्यानंतर गरज वाटली तर तुम्ही भातामध्ये हे मिश्रण मिक्स करा किंवा असंही दिलं तरी काही प्रॉब्लेम नाही. मी हे भातामध्ये छान मिक्स करून घेणार आहे. हे फोर्कने छान स्मॅश होतं, त्याच्यामुळे फोर्कचाच यूज करते. आणि जर तुमच्या बाळाला मीठ द्यायला चालू केलं असेल तर थोडंसं मीठ टाकलं तर अजून त्याला टेस्ट एन्हान्स होईल त्याचा. आम्ही ऑलरेडी इकडे एक्सायटेड आहे खाण्यासाठी. बघतोय व्हिडिओ पुढे. जॉनी जॉनी गुड बॉय अलेक्सा. थोडंसं खाल्ल्यानंतर प्रकाश आले आणि मग काय ड्युटी चेंज झाली. राघवने सगळं तर काही संपवणं एक्सपेक्टेड नव्हतं मला, पण तो नेहमी खातो तेवढा पोर्शन त्याने संपवलेला आणि मग काय साहेब खुश होते. आज इथेच थांबूयात. जर व्हिडिओ आणि रेसिपी आवडली असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. काय